समाधीचा जीर्णोद्धार केला होता. मला वाटतं त्यांचं नाव काहीतरी रामेश्वर का राजेश्वर असं काहीतरी नाव आहे, ज्यांच्याकडे या बीड क्षेत्राची सगळी व्यवस्था पाहण्याचं काम होतं पेशवे काळामध्ये. त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार 18व्या शतकामध्ये केला होता. माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये त्यांनी त्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता आणि त्या जीर्णोद्धारामुळे पुन्हा त्या समाधीला हे केलं होतं. परंतु त्या समाधीचे जे शिलालेख हे 12व्या शतकापासून चालत आले होते. 18व्या शतकामध्ये फक्त त्याचा जीर्णोद्धार झाला होता, हे देखील सिद्ध झालं. अनेक भूमापन पद्धतीमध्ये स्थिती सर्वे क्रमांक असतील अशा अनेक, आणि हे मी बोलतो इतकं सोपं नसतं बरं का. तुम्ही एखादा स्थिती सर्वे क्रमांक मागायला नगर परिषदेमध्ये गेला तर तुम्हाला माहिती सगळ्यांना सरकारी काम 6 महिने काम, ते काय पटपट कुठले काम करत नाही करत. ते पुन्हा बरं एक यांना इथून धागा निघायला लागला, तो धागा जोडता जोडता दुसरा सटकून जायचा. एक मौखिक परंपरा, दुसरं संशोधनामधील ग्रंथांचे उल्लेख, तिसरं म्हणजे हे भूमापन सर्वे, सिटी सर्वे क्रमांक, अशा अनेक संशोधनामधून त्यांनी एक ग्रंथ निर्माण केला आणि तो ग्रंथ अत्यंत संशोधनपूर्ण आहे. त्या ग्रंथाचं प्रमोशन वगैरे काय करत नाही बरं त्यांनी, म्हणजे काही गोष्टी वास्तविक आहेत. आणि त्या पुस्तकाच्या किंवा त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी केवळ दडलेला इतिहास नाही समोर आणला, तर तो जो समाधी आहे किंवा ती जी वास्तू आहे तो केवळ दगड नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक महत्वाच्या आणि पायाभूत घराण्याशी जोडलेलं ते ठिकाण आहे. आणि ते जे ठिकाण आहे ते फक्त इतिहास नाही उलगडला, तर त्यांनी शेकडो वर्षाच्या परंपरेवरती एका नव्याने प्रकाश टाकला होता. काय शेकडो वर्षाची जी आपली परंपरा आहे, आपण ज्यांच्या शब्दावरती आज चाललोय, तर काय पंढरपूरला चाललोय, तर माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन बुडी, त्यांच्या पूर्वजांची ती समाधी आहे. म्हणून त्या समाधीला एक आगळा वेगळ्या पद्धतीचं महत्व प्राप्त झाले. आणि या ती समाधी शोधली, त्या समाधीच्या नंतर सगळं काय ही समाधी ब्रह्मलीन गोविंद पंतांची हे सिद्ध झालं. पण काम इथपर्यंतच थांबत नाही. याच्या पुढे ती जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये कुठली धार्मिक वास्तू असू द्या, कुठली आध्यात्मिक वास्तू असू द्या किंवा कुठली मूर्ती असू द्या, 2022ला जी काय 2023ला नाही सॉरी 2024ला अयोध्येमध्ये जे राम मंदिरामध्ये मूर्ती बसवली, त्या मूर्तीमध्ये काय सांगितलं, त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. म्हणजे काय केलं, त्या मूर्तीमध्ये प्राण प्रतिष्ठित केला. भारतामध्ये जगामध्ये भारत एकमेव देश आहे की जिथं मूर्तीमध्ये देखील प्राण प्रतिष्ठित करण्याची परंपरा आहे. तर अशा पद्धतीने ती समाधी सापडली. पण त्या समाधीमध्ये किंवा त्या वास्तूमध्ये एक आध्यात्मिक कार्यक्रम व्हावे याच्यासाठी ज्ञानेश्वरी सत्संग मंडळाने पुढाकार घेऊन डॉक्टर किसन महाराज शास्त्रीजी यांच्या पुढाकारातून, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला वाटतं प्रत्येक एकादशीला किंवा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उत्सव सुरू झाले, कीर्तनाची परंपरा सुरू झाली, भजनाची परंपरा सुरू झाली. त्या ठिकाणी आता पूजा अर्चना व्हायला लागली. आणि एक अजून महत्वाची गोष्ट सुरू झाली ती म्हणजे काय, बीड ते पंढरपूर पालखी सोहळा. आणि हा जो पालखी सोहळा आहे, मला वाटतं या वर्षी तो 17वं वर्ष आहे. हे 17वं वर्ष आहे. या 17व्या वर्षामध्ये एक तप पूर्ण केलंय आपण. आता दुसऱ्या तपपूर्तीच्या काय दिशेने आपण मार्गक्रमण करत आहोत. आणि या सोहळ्याची अजून एक हृदयस्पर्शी गोष्ट मला पुस्तकात आवडली, सांगू का कुठली आहे ती, म्हणजे अनेक शेकडो वर्षानंतर एका नातीची आणि आजोबाची होणारी भेट. एका नातीची आणि आजोबाची होणार सगळ्यात भावस्पर्शी कुठला मला प्रसंग वाटला ना, तो वाटला की मुक्ताई नगर वरून येणारी, निघून वरून येणारी मुक्ताबाईंची पालखी आणि या ठिकाणी ब्रह्मलीन गोविंद पंतांची पालखी, त्यांची भेट होते. आणि आताच 2-3 दिवसापूर्वी तो जो रोड आहे तिथला, त्याचं नाव बदलून आता मुक्ताई महामार्ग असा त्या रोडला नाव दिलंय. मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणून आपण बीडकर येतं इतिहासामध्ये नेहमी एक तोला मोलाचा वाटा आपल्या या मराठवाड्यामध्ये देखील बीडचा जास्त करून राहिलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हटलं जातं, परंतु